Hello students, I am Professor Sneha Sangha from SPM Polytechnic College, Kumte. आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल व त्याचे डेफिनेशन्स काय आहेत ते पाहणार आहोत. इमॅजिन करा आपण इथे दोन बीकर घेतलेले आहोत. हे दोन बीकर पाण्याने भरलेले आहेत. सपोज आपण खाली एक पाईपने जॉईंट केला असता तर तुम्ही विचार करा 2 मिनिटासाठी थांबून पाणी एका बीकरपासून दुसऱ्या बीकरपर्यंत जाऊ शकेल का? तर हे दोन पॉइंट ॲसेस लेवलला असल्यामुळे वॉटर लेवल दुसऱ्या बीकरपासून पहिल्या बीकरकडे जात नाही. वॉटर लेवल कमी न करता आपण बीकर 2 पासून बीकर 1 पर्यंत फ्लो करू शकतो का? वॉटर फ्लो पुन्हा एकदा आपण रिपीट करू. बीकर 2 पासून बीकर 1 पर्यंत आपल्याला वॉटर लेवल कमी न करता फ्लो करायचा असेल तर हे कसं पॉसिबल आहे? तर हे खूप इझी आहे. आपण बीकर 2चं हाईट वाढवून वॉटर फ्लो करू शकतो. एकदाच जर का तुम्ही बीकर 2चा लेवल हाईटला ठेवला तर सेकंडपासून फर्स्ट बीकरपर्यंत पाणी फ्लो होतो. तर इथे फक्त हाईट फॅक्टमुळे सेकंड बीकरपासून फर्स्ट बीकरपर्यंत पाणी आले. आपण इथे ग्रॅव्हिटी आणि प्रेशर पण कन्सिडर करू शकतो. पण मेन फॅक्ट काय आहे? हाईट डिफरन्स. हाईट डिफरन्समुळे पाणी सेकंड बीकरपासून फर्स्ट बीकरकडे आला. सपोज इथं नुसतं एक कॉपर वायर आहे तर तुम्हाला वाटेल का इथं इलेक्ट्रिसिटी फ्लो होईल? एक्झॅक्टली सिमिलर वे इलेक्ट्रिसिटी फ्लो होण्यासाठी तिथं हाईट फॅक्टर येतो. इलेक्ट्रिसिटी तर फ्लो होत नाही कारण इथं कुठलाही ट्रिगरिंग फॅक्ट नाही. तर इथं ट्रिगर करण्यासाठी कुठल्या फॅक्टची गरज लागते? त्याला पोटेन्शियल डिफरन्सची गरज लागते. तुम्ही पोटेन्शियल वर्डचा अर्थ म्हणजे काय कधी ऐकला का? पोटेन्शियल म्हणजे पोटेन्शियल एनर्जी, म्हणजे तिथं एनर्जी स्टोअर होते, त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. ऑब्जेक्ट रेस्टमध्ये असताना तिथे एनर्जी स्टोअर करते, त्याला पोटेन्शियल असं म्हणतात. समजा तुमच्या हातामध्ये बॉल आहे. बॉल हे स्टेडी असल्यामुळे पोटेन्शियल एनर्जी. जेव्हा तुम्ही ते खाली सोडाल तर ते कायनेटिक एनर्जीमध्ये कन्वर्ट होतो, म्हणजे मोशनमध्ये असताना कायनेटिक एनर्जीमध्ये येतो. एखादा ऑब्जेक्ट मोशनमध्ये आहे त्याला कायनेटिक एनर्जी असं म्हणतात आणि एखादा ऑब्जेक्ट स्टेडी स्टेटमध्ये आहे त्याला पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. सेम तसंच इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी. इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी म्हणजे किती अमाऊंट ऑफ एनर्जी स्टोअर केलेला आहे. इलेक्ट्रिक एनर्जी किती अमाऊंट ऑफ स्टोअर केलेला आहे त्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी असं म्हणतात. जसे तुमच्या हातात बॉल आहे हाय पोटेन्शियल एनर्जी, तसेच नेगेटिव्ह चार्ज बाय अनदर नेगेटिव्ह चार्ज हाय पोटेन्शियल टू दी लो पोटेन्शियल म्हणजे पॉझिटिव्हकडे मूव्ह होतो. सेम तसंच बॉल खाली ग्रॅव्हिटीकडे कसं मूव्ह होतो तसं हाय पोटेन्शियल टू लो पोटेन्शियल मूव्ह होतो. मग पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय? पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे दोन इलेक्ट्रिक पॉईंटमधला डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स होय. पोटेन्शियल डिफरन्सलाच व्होल्टेज म्हणून रेफर करतात. समजा आपल्याला टेक्निकल लँग्वेजमध्ये पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय हे सांगायचं असेल तर वर्क डन टू मूव्ह अ युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू दी अनदर पॉईंट असं आपण म्हणू. मग पोटेन्शियल डिफरन्स V बिटवीन 2 पॉईंट्स म्हणजे 2 पॉईंटमधला चार्ज किती असतं? वर्क डन पर युनिट चार्ज. हे आपण लास्ट लेक्चरला बघितलो. वर्क डनचं युनिट काय आहे? जूल आणि चार्जचं कोलॉम. तर याचा युनिट काय येईल? वोल्ट. वोल्ट हे अलेक्झांड्रो वोल्ट हे इटालियन फिजिसिस्ट आहेत, त्यामुळे आपण वोल्ट असं लिहितो. तर हेच काय आहे? पोटेन्शियल डिफरन्स. पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे 1 जूल ऑफ वर्क डन बाय 1 कोलॉम्ब ऑफ चार्ज इज नथिंग बट दी, म्हणजे हा 2 पॉईंटमधला डिफरन्स म्हणजेच पोटेन्शियल डिफरन्स असं म्हणतात. पोटेन्शियल डिफरन्स हे व्होल्ट मीटर इन्स्ट्रुमेंटनी मेजर करतात. हे आपण पॅरलली पोटेन्शियल डिफरन्स मेजर केलेल्याला व्होल्ट मीटर लावून पोटेन्शियल डिफरन्स काढतो. तर लास्ट टाइम आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल म्हणजे काय पाहिलो. इलेक्ट्रिक लाईन्स ऑफ फोर्स वेक्टरमध्ये जर का आपण पाहायला गेलो तर खूप कंटाळवाणा वाटतो. सेकंड पॉईंट आपल्याला काय सांगतं तर हे टास्क आपल्याला कधी सोपं वाटेल जेव्हा आपण स्केलर क्वांटिटीबद्दल बोलायला जातो. तर स्केलर क्वांटिटीनेच आपल्याला इलेक्ट्रिक पोटेन्शियल प्राप्त होतो. सपोज चार्ज कॅपिटल Q हे एका पॉईंटला
स्पेसमध्ये आणून ठेवला तर तिथे अजून एक चार्ज म्हणजे स्मॉल क्यू खूप लांब डिस्टन्सपर्यंत, समजा इन्फिनिटी डिस्टन्सपर्यंत आणून ठेवला, तर त्यासाठी जो काही वर्क लागतो ते वर्क पर युनिट चार्जलाच इलेक्ट्रिक पोटेन्शियल असं म्हणतात. आपल्याला माहीत आहे की अपोजिट चार्ज पार्टिकल एकमेकांशी अट्रॅक्ट होत असतात. आपण इथे पाहू शकता की पॉझिटिव्ह पार्टिकल हे निगेटिव्ह पार्टिकलपासून खूप लांब आहेत, म्हणजेच हाय पोटेन्शियल एनर्जी इकडे आहे. जसे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी असतो तसा पार्टिकल पण समजा सेम चार्ज असेल तर ते एकमेकांशी काय होतात, इथे अट्रॅक्शन होत आहे. जर समजा पार्टिकल सेम चार्ज असेल तर ते एकमेकांशी रिपेल होतात, म्हणजे लांब जातात. इथे आपण पुन्हा पोटेन्शियल एनर्जीचा एक केस पाहू शकतो. तसेच ग्रॅव्हिटेशनल फील्ड प्रत्येक ऑब्जेक्टवरती सेम वेने अफेक्ट होतो. इलेक्ट्रिक फील्डला अपोजिट इफेक्ट असतो. कशापेक्षा? पॉझिटिव्ह पार्टिकलपेक्षा. पॉझिटिव्ह पार्टिकलपेक्षा नेगेटिव्ह पार्टिकलवरती इलेक्ट्रिक फील्डला अपोजिट इफेक्ट असतो. समजा इथे नेगेटिव्ह पार्टिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने पाहायला गेलो तर पोटेन्शियल एनर्जी पूर्णपणे स्पेसमध्ये वरून खाली फ्लिप होतो, म्हणजे ते वरून खाली येतो ॲज कम्पेअर टू पॉझिटिव्ह पार्टिकलच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. प्रत्येक चार्ज पार्टिकलमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियलसाठी त्याचा एक ठराविक शेपमध्ये कंट्रीब्यूट करत असतो. म्हणजे काय? प्रत्येक पॉईंटला स्पेसमध्ये प्रत्येक पॉईंटचा चार्ज पार्टिकल इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीमुळे त्याचा एक शेप किंवा फ्लो डिसाईड करत असतो. तर ह्या प्रत्येक पार्टिकलचा इफेक्ट एकमेकांशी ॲड होतो. समजा आपल्याकडे चार्ज पार्टिकल आहे, ते एका कंटेनरमध्ये ट्रॅप्ड म्हणजे अडकले असता. समजा तिथे चार्ज पार्टिकल एका कंटेनरमध्ये अडकलेला असेल तर चार्ज पार्टिकल एज एका कोपऱ्याला मूव्ह व्हायला सुरू होतात. त्यामुळे कंटेनरमध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी सगळीकडे समान तयार होतो. तर ह्या कंटेनरमध्ये चार्ज पार्टिकल्स एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड एक्सपिरियन्स करत असेल तर चार्ज पार्टिकल रिॲक्ट करतात. पुन्हा असेच मूव्ह होत असल्यामुळे त्यामध्ये इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी सगळीकडे समान असतो, सेम असतो. कंटेनरमध्ये चार्ज पार्टिकल पुन्हा पुन्हा रिॲक्ट करत असल्यामुळे तिथे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी समान तयार होतो आणि हे एनर्जी सगळीकडे सेम असतो. मेटल कंडक्टरमध्ये पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल हे फिक्स्ड असतात. एका ठराविक स्पॉटला आपण बघायला गेलो तर पण नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल फ्री असतात, ते सगळीकडे फिरत असतात. तर मेटल कंडक्टरला एक्सटर्नल इलेक्ट्रिक फील्ड अप्लाय केले असता एका साईडला मेटल हे नेगेटिव्ह पार्टिकलने एंड होतो, पॉझिटिव्ह पार्टिकलपेक्षा नेगेटिव्ह पार्टिकलने एंड होतो आणि तेथे नेट नेगेटिव्ह चार्ज डेव्हलप होतो. तर दुसऱ्या साईडला सेम मेटलला पॉझिटिव्ह पार्टिकलने एंड केले असता ॲज कम्पेअर टू दी नेगेटिव्ह, तर नेट पॉझिटिव्ह चार्ज तिथे तयार होतो. इकडे नेट पॉझिटिव्ह चार्ज तयार होतो. त्यामुळे इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जी सगळीकडे सेम असतो. मेटलला इलेक्ट्रिक सर्किट अटॅच केला असता तर त्यामध्ये नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल मेटल वायरमधून मूव्ह होतात. मेटल वायर एकमेकांशी डायरेक्टली कनेक्टेड असतात. तसेच प्रत्येकांना सेम इलेक्ट्रिक पोटेन्शियल असतो. इथे तुम्ही डायग्राममध्ये पाहू शकता की इलेक्ट्रॉन्स हे मूव्ह होत आहेत. कशाला? पोटेन्शियल एनर्जीमुळे.
त्यामुळे इथं बल्ब ग्लो होत आहे. जर पोटेन्शियल डिफरन्सच नसला असता तर इथं करंट फ्लो झाला नसता. आणखीन एक म्हणजे 2 पॉईंटमधला इलेक्ट्रिक पोटेन्शियल एनर्जीच्या डिफरंटलाच व्होल्टेज असं म्हणतात. जेव्हा स्विच क्लोज होत असतो तेव्हा तिथे 2 डिफरंट पार्टला सर्किट तयार होतो. हे 2 सेम पोटेन्शियल एनर्जीला कनेक्ट होतात. भरपूर चार्ज पार्टिकल मूव्ह होत असल्यामुळे आपण करंट असे म्हणतो. जेव्हा इलेक्ट्रिसिटीचा डिस्कवरी झाला, शोध झाला, आपल्याला नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल वायरमध्ये मूव्ह होत आहेत असं माहीत नव्हतं. म्हणजे आपल्याला नेगेटिव्ह चार्ज पार्टिकल वायरमध्ये मूव्ह होत आहेत हे माहीत नव्हतं. तेव्हा असं अज्यूम केला जात होता की पॉझिटिव्ह चार्ज पार्टिकल अपोजिट मूव्ह होत आहेत. तर इलेक्ट्रिक करंटचा डायरेक्शन डिस्क्राईब कसा करायचा हे अजूनही अपडेट झालेलं नाही. तर आपण आत्ताही पॉझिटिव्ह पार्टिकल हे अपोजिट डायरेक्शननी फ्लो होत आहेत असेच सिच्युएशन रेफर करत असतो. मग इलेक्ट्रिक पोटेन्शियलचं डेफिनेशन काय आहे? वर्क डन टू मूव्ह युनिट चार्ज फ्रॉम वन पॉईंट टू दी अनदर पॉईंट. आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही फक्त इलेक्ट्रिक पोटेन्शियल आणि डेफिनेशन ऑफ इलेक्ट्रिक पोटेन्शियलचे पॉईंट्स एवढंच लक्षात ठेवा. सेकंड पॉईंट आपल्याला काय सांगतं? इलेक्ट्रिक पोटेन्शियल चार्ज कॅपिटल Q ॲट अ पॉईंट अँड डिस्टन्स R फ्रॉम दी चार्ज. कसं लिहायचं इक्वेशन आपण? V इज इक्वल टू म्हणजे इलेक्ट्रिक पोटेन्शियल इज इक्वल टू 1/4πε0 इंटू Q बाय R. तर 1/4πε0 Q बाय R हे कशाचं इक्वेशन आहे? फोर्सचं. तर थर्ड पॉईंट आपल्याला काय सांगतं? इलेक्ट्रिक फोर्स इज कन्झर्वेटिव्ह इन नेचर म्हणजे कॉन्स्टंट असतो. देअरफॉर वर्क डन बाय इलेक्ट्रिक फोर्स कॅन बी रिलेटेड टू दी इलेक्ट्रिक पोटेन्शियल. Another definition of electric potential, it can be defined as electric potential energy per unit charge. आता नेक्स्ट लेक्चरला आपण इलेक्ट्रिक पोटेन्शियल डिफरन्स म्हणजे काय ते पाहणार आहोत. थँक्यू.